सखूने उद्या गावातील घराघरात जाऊन सांगायचं की माझे आई वडील चोर आहेत आणि त्यांच्यातर्फे मी क्षमा मागते आणि तुम्ही त्यांच्यासारखा पेढीचा गैरफायदा घेऊ नका मी विनंती करते असं सगळ्यांसमोर सांगायचं। रमाई तू दवंडी म्हणाली होतीस। हो पण हे त्यावेळी झालं असतं तर दवंडीवर भागलं असतं पण आता नाही। आता हिने घरोघरी जाऊन क्षमा मागायची आणि अशी क्षमा मागायची की कुठल्याही कर्जदाराने गैरफायदा घेण्याचा विचार जरी केला असेल ना तरी तो रद्द होईल। विषय संपला। हाऊ सासूबाई असं नका करू। माझ्या उमाई अप्पांनी काही केलं नाही, त्यांची काही चूकच नाही। मग मी त्यांच्या वतीने त्यांची चूक झाली असं कसं म्हणू आणि क्षमा तरी कशी मागू? दिगवारी ऐकतोयस ना? तू मला काय वचन दिलं होतंस की मी सखूला समजावीन, हो ना? तिच्या माहेरी जाऊन आलास, समजवण्याची हिम्मत झाली नाही का अजून? की हिने सत्य मान्य करणं तुलाच नको आहे? नाही रमाई, अगं मला असं का वाटेल? मी जायच्या आधी सखूला सांगितलं होतं आणि त्यावेळी तिने मान्य सुद्धा केलं होतं। म्हणून तर सगळ्यांचा विरोध असताना मी वाईटपणा घेतला, तिच्या माहेरी गेलो पण सगळं व्यर्थ। परत येताना मी तिला समजावलं पण तिचा हट्ट कायम। मग आता ती आणि तिचं नशीब, माझ्यासाठी हा विषय संपला। मी तरी कुठवर फरफटत राहू। रमाई आता तू जे करशील त्यात मी अजिबात मध्ये पडणार। कंटाळलोय मी। चला वहिनी, दिगू आणि माणिकच्या लग्नाची पहिली पायरी चढूया। पहिली पायरी म्हणजे साखरपुडा। चला चला चला, आपल्याला तयारी करायला पाहिजे। नका करू। गप्प बस। मी काय करायचं आणि काय नाही हे तू नाही सांगायचं मला। उद्या घरोघरी जाऊन क्षमा मागायची, नाहीतर दिगूचं लग्न माणिकशी होणार। हिला नुसतीच क्षमा मागायची शिक्षा पुरेशी नाहीये, आम्हाला सळोके पळ करून सोडतेस ना? बघ तू काय करते। उद्या चकित होऊन जाशील। अहो तुम्हाला शिक्षा झाल्यासारखे का फिरताय? अगं तू जरा गप्प राहा ना। हा, तुम्हाला काय वाटलं मला काय ठाऊक नाही की मला काही कळत नाही? हो, जाऊबाईंनी सखूला सांगितलंय उद्या सकाळी घरोघरी जाऊन क्षमा मागायची। तुम्ही का असं हवं गेल्यासारखे वागताय? हा, तुम्ही स्वतःची कल्पना करताय की काय तिथं? अगं तू जरा गप्प बस, मला विचार करू दे। पण तुम्ही कसला विचार करताय? आपण कशाला विचार करायचा? शिक्षा त्या सखूला झालीये ना। हा, हो ना? तू एवढी माझ्यावर गुरगुरतेस ना, मग तुझं किती लक्ष होतं ते बघूया। मला सांग वहिनी काय म्हणाल्या? काय? अहो तुम्हाला कुठे काय म्हणाल्या? अहो दिगूचं लग्न लावून देईन असं म्हणाल्या। तुम्हाला काय वाटलं? हा, तुमचं लग्न लावून देईन असं म्हणाल्या आणि तुम्हाला दडपण आलं की काय? अरे मूर्ख, देव आहे ना, अक्कल वाटत होता तेव्हा तू काय चाळणी घेऊन बसली होतीस का? अगं मला सांग वहिनी काय म्हणाल्या?
सकुला की घरोघरी जाऊन क्षमा मागायची, नाहीतर दिगूचं लग्न माणिकशी होईल. नाहीतर हा शब्द महत्वाचा आहे, अति 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 महत्वाचा. काही बोलू नका. जाऊबाई आहेत ना, महाचाणाक्ष आहेत. एक एक पाऊल अगदी विचार करून टाकतात. अरे मूर्ख आहेस तू. तुझी अक्कल आहे ना त्या चुलीत त्या निखाऱ्यावर जळून गेलेली आहे. अगं ह्याचा अर्थ असा होतो की सखूला आणखीन एक संधी देणं. अगं सखूला संधी देणं म्हणजे आपल्या दुर्दैवाला आमंत्रण देणं असं आहे. नाही तर हा शब्द एवढा महाभयंकर आहे हे नव्हतं मला माहित. बावळटे, अगं धरून चाल. उद्या ती सकू घरोघरी जाऊन तिने क्षमा मागितली तर मग वहिनींना देखील तिला क्षमा करावं लागेल. करावंच लागेल. अगं मग ती सकू कायमची आपल्या मानगुटीवर बसेल. आणि अट पूर्ण केली तर लग्न करावं लागणार नाही असा अर्थ होत नाही का? हा, तुम्ही जाऊन जाऊबाईंना सांगा ना. अगं त्यासाठी तर फेऱ्या मारत होतो ना. त्यांनी माझं ऐकलं असतं तर त्यांना सरळ जाऊन सांगितलं असतं, पण त्या माझं ऐकणारच नाहीत. हीच तर गोम आहे ना. हो, मग आता काय करायचं आपण? ही महामाया फार खमकी आहे. तिच्या तोंडातून हा शब्द गेलाय म्हणजे ती शब्द बदलणार नाही. आणि उद्या सखू घरोघरी जाऊन क्षमा मागणार. अहो, आता काय? अहो, दिवस उजाडलाय, मला निघावं लागेल. मग मी काय करू? दिवस काय रोज उगवतात. माझ्या आयुष्यात सुखाची सकाळ कधी येणार देव जाणे. जा तू. मला काय सांगायला आलीस? हो, असं नका हो बोलू. खूप अपेक्षेने आलीये मी, आणि मला सगळ्या गावाला खोटं असून सांगावं लागेल की माझे अप्पा चोर आहेत. हे सगळं फक्त तुम्हीच थांबवू शकता हो. सासूबाई फक्त तुमचंच ऐकतात. रमाई माझं ऐकणार? माझी तितकी पत तरी ठेवलीस का तू? माझ्या शब्दाला बायको असून तू शून्य किंमत देतेस. इतरांकडून मी काय अपेक्षा करू? आणि सखू, तुझे अप्पा चोर आहेत यात काय चूक आहे ग? त्यांच्या वतीने क्षमा मागितली तर तुझी सुटका होईल. मला आता मध्ये पडायचंच नाहीये. जे व्हायचं ते होऊ दे. जा तू, निघ. झाले शर्थीचे प्रयत्न करून झाले. सासूबाई, माझं ऐका ना हो. अगं तुझंच ऐकत आलोय आम्ही. मी काय दिगू काय तुझंच ऐकतोय. पण आज तुझी सुटका नाही. चल चल. अहो सासूबाई, चाल. ऐका ना हो. सासूबाई, चल. सासूबाई, सासूबाई असं नका हो करू. खरंच माझ्या उबाई अप्पांनी काही नाही केलंय. काकू, काका कुठे आहे ग? नेमक्या वेळेला नसतो काय? उगाच जाऊबाई आहेत म्हणून मुद्दाम विचारू नकोस. त्यांनीच पाठवले त्यांना पुढे तयारी करायला. खरी तयारी तर मी करून आलीये. चल ग. हिची रड अजून थांबत नाहीये का? चल सासूबाई, श्रेया बाजूने मी धरते. सोडा ना वंच, मला सोडा. ए सखू, बस झालं ग. सारखं सारखं काय रडत राहायचं? गच गावासमोर धिंगाणा नकोय. चल मुकाट्यानं. सोडा ना. कुठे निघालास? खुळा झालायस का? आई, अगं सखू वहिनीला फार मोठी शिक्षा देत आहे. तुझ्या मुसक्या बांधून तुला कोठी घरात डांबून ठेवे ना.
पण चोमडेपणा करू नकोस. खबरदार जर का मोठ्यांच्या भांडणात पडलास तर. थांब इथंच, जायचं नाही. अरे वा काय हो दोंडूला घेऊन उभे आहात. गजा शेठ नेमका काय प्रकार आहे? अरे तुला आता लवकरच समजेल. ये उभी राहा. काय हो भाऊजी, झाली का सगळी तयारी? आज सगळी तयारी झालेली आहे. काका दवंडी नको असं रमाईनं सांगितलं होतं ना. अगं दवंडीसाठी धोंड्याला बोलवलंच नाहीये. कसं आहे वहिनी, आपण ताटातलं जेवतो, आपलं पोट भरतं, पण त्याच ताटाभोवती जर रांगोळी काढली तर अधिक मजा येते नाही का. आता सखूच्या क्षमा करण्याला या धोंड्याच्या हलगीची रांगोळी समजा, मजा येईल बघा. वहिनी सुरू करायचं का? सासूबाई आवाज नका करू. सासरे काका तुम्ही तरी सांगा ना हो सासूबाईंना. भाऊजी हा? वाट कसली बघताय? हा. सुरुवात करा. अरे धोंड्या अडवण्यासारख्या तोंडाकडे काय बघतोयस? अरे शिमग्याच्या समोर सोंग जातात त्यावेळेला हलगी वाजवतोस ना, तशी वाजव ना. अरे वाजव. हे बघा, सकूच्या समोर जाताना ना अशी हलगी वाजवायची आणि तुम्ही सगळ्यांनी की नाही तिच्या सोबत जायचं. चला सुरुवात करा. वाजव रे, दे हाळी. ऐका ओ, ऐका ऐका. सखूबाई गावातल्या पहिल्या घराच्या दारासमोर उभा आहे. आता सर्वांच्या समोर त्या त्यांच्या आईबापाच्या वतीनं क्षमा मागतील. रघु काका पायताण तयार आहे ना? जी तयार आहे. अगं यमुने, हे काय? असं काय करतेस रमाई? सखू जाऊन या गावकऱ्यांच्या दारात क्षमा मागणार. मग या गावकऱ्यांनी त्या मोबदल्यात काही करायला नको का? नको ती आशा लावली सखूच्या बापाने, म्हणून सखूची खेटराने पूजा घालणार. खेटराने पूजा घालणार. थोडं खेटर पडली ना, मग तिलक. पुढच्या आईत गेलो ना की सखूच्या गळ्यात चपलांचा हार जाईल. आणि आपल्या सावळ्या काकांच्या आईत गेलो ना की त्यांचा गाढवा आहेच. कशी वाटली तयारी? वा वा वा, फार मज्जा येणार आहे. चला मग सखूबाई, क्षमा मागायला सुरुवात करायची का? काय रे ही वेळ आणलीस? अहो पण अजून आले नाहीये. येतील का रे ते? मी जाणार नाही. दादा तूच असं केलंस तर मग सखू वहिनींना कोण आधार देईल? गावातल्या घराघरात क्षमा मागताना सखू वहिनींना किती लाज वाटेल. सगळे सखू वहिनींचा रागराग करतात. तुला दया नाही का रे वहिनींची? अरे मी काय सखूला कमी मदत केली आहे का? पण रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था झाली आहे सखूची. मला आता रमय आणि सखू मध्ये काही बोलायचं नाहीये.
जे व्हायचं ते होऊ दे. दादा मी पाया पडतो रे. अरे सखू वहिनी निर्मळ मनाचे आहेत, त्यांना तुझाच आधार आहे. ऐकणार रे, जा ना त्यांच्या मदतीला. तुला अक्कल नाहीये का रे? तिने क्षमा मागितली नाही तर काय होईल याचा विचार कर ना. तेच तुम्ही दोघेही लहान आहात म्हणून तुम्हाला कळत नाहीये. तिने क्षमा मागायला हवी आहे विनू. असं का म्हणतोयस दादा? अरे तिने क्षमा मागितली नाही तर मला माणिकशी लग्न करावं लागेल. नको ती आशा लावली सखूच्या बापाने, म्हणून सखूची खेटराने पूजा घालणार. थोडा खेटरा पडली ना मग तिला आपल्या सावळ्या काकांच्या आईत गेलो ना की त्यांचं गाढव आहे. हे सखू, आम्ही एवढी तयारी केली आहे, वाया घालवू नकोस. रमाई, आज तिचा निकाल लावायचाच. माझी उमाई अप्पा चोर लपाट नाही. हो पण चोरी केली आहे ना. चल आता तो रघु बघ तिथे तात्काळ उभा आहे. आपल्याला पुढची घरं पण करायची आहेत, एकच घर नाहीये. आणि सगळं गाव गोळा झालंय. सगळ्यांसमोर नाटक करू नकोस. चल बोल आता, की नरडीत हात घालून शब्द बाहेर काढू. चल या घरापासून सुरुवात कर. जशी तुझी इच्छा विठुऱ्या. निघ. चल जा रे, तिथे जाऊन वाजव. थांब सखू. थांबा हे सगळं. क्षमा करा हो सखूला. इतकी कठोर शिक्षा नका देऊ तिला, लहान आहे ती. माणिक, तू का मध्ये बोलतीयस? हे माणिक, तुला अक्कल आहे का? आम्ही एवढी तयारी केली आणि तू थांबवतीयस. कोण आहेस तू? मी काकूशी बोलते ना, त्या मोठ्या आहेत, त्यांना कळेल. माणिक, हे बघ, तू घरंदाज मुलगी आहेस, शहाणी आहेस. तुझ्याबद्दल माझ्या मनात विशेष पसंती असली तरी तुझं असं मध्ये बोलणं मला पण आवडलेलं नाहीये. अहो जरा बाजूला या ना. बर, तुम्ही सखू जवळच थांबा. हो कसं काय करताय? ती सखू अत्यंत हुशार आणि कावेबाज आहे. मी चांगलंच ओळखलंय तिला. आता रडण्याचं नाटक करता करता क्षमा मागून मोकळी होईल. हो मग
त्या सखूच्या अशा कारणाने आपण अडचणीत येऊ. म्हणजे राग नका मानू, पण मला असं वाटतं की तुम्हीच तिला पर्याय दिला की घराघरात क्षमा माग, नाहीतर आमचा साखरपुडा होईल. पण आता सखूने जर माफी मागितली तर माझा तुमच्या घरात सून म्हणून येण्याचा मार्ग बंद होईल ना. नको, क्षमा नको. खरंय तुझं. चला रे, चला चला चला, प्रत्येकाने आपापल्या घरी जा. कार्यक्रम संपलेला आहे. चला. अरे धोंड्या, मी नंतर तुला देईन रे बाबा पैके. चल जा जा जा. चला चला, सगळ्यांनी घरी चला. चला चला चला. काय नुसते आपले. चला. अहो वहिनी, तुम्ही असं सारखं माझ्याकडे का बघताय एकटक? काय ग रमाई, गावात होतो तेव्हापासून तू अशीच बघतेस. सांगते ना, तुला सांगितल्याशिवाय कसं कळणार ना. माणिक बघ, मला बाजूला घेऊन गेली. हे महाराज जवळ होते का आमच्या? नाही, खूप लांब उभा होता काका. मग मुद्दा असा आहे की मी काहीच बोलले नव्हते, तोंडातून एक शब्द काढला नाही. तर ओ महाराज, पळून कुठे जाताय? उत्तर द्या आणि मग जा. मी काही बोलण्याआधीच तुम्ही गर्दीला पांगवलत. यमे, आपण वहिनीच्या तालमीत तयार झालोय ना, मग आपल्याला तवरून ताकभात कळणार ना. मी तर सुद्धा बोलले नव्हते, आणि जे काही बोलायचंय ना ते माझ्या डोळ्यात बघून बोला. यमुनाला कशाला सांगताय? तुम्हाला सांगतो ना वहिनी, तुमच्यापासून काय लपवणार आहे? म्हणजे तुम्ही माणिकला बाजूला घेऊन बोलत होतात ना, तेव्हा मी बारकाईने तुमच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होतो. जसा तुमचा चेहरा बदलला ना, मी ओळखलं. तेच कसं ओळखलत? याचाच अर्थ माणिक काय सांगणार आहे हे तुम्हाला आधीच माहित होतं. माफ करा वहिनी, म्हणजे मीच सांगितलं तिला. पण तुम्ही माझं ऐकणार नाही ना, म्हणून म्हटलं सोनाराने कान टोचलेले बरे ना. पण एक आहे, माणिकला माझं म्हणणं पटलं आणि मग तिने तुम्हाला पटवलं, हे महत्वाचं, हो की नाही? माझी तयारी फुकट गेली ना. पण रमाई, मी तुला सांगते, त्या सखूला अशी सोडणार नाही. तू अजिबात सोडू नकोस यमे. पण वहिनी, ठरल्याप्रमाणे लग्नाची पहिली पायरी आपण चढूया ना. आपण एकट्यानंच चढायची? त्याआधी सुभेदारांकडे जाऊन बोलणी करावी लागेल ना. तिथे जाऊच, पण जाण्याआधी मुहूर्त बघायला हवा. भाऊजी, साखरपुडा कधी होऊ शकतो ते बघा. मुहूर्त काढ. मी आता जातो गुरुजींकडे आणि त्यांनाच घेऊन येतो. मग तुमच्या समोरच तुम्ही मुहूर्त काढून घ्या. ए, काय ग, आता काय झालं तुला रडायला? नाही, काही नाही. आता तुला क्षमा मागावी लागणार नाहीये ना. माणिक, ते खूप उपकार केलेस का माझ्यावर? विठुरायानेच पाठवलं ना तुला.
खूप मोठ्या संकटातून वाचवलंस तू मला. मी आभारी आहे. ए त्यात काय मोठं केलं ग मी, आणि आभार कसले त्यात? मला क्षमा मागावी लागली नाही. माझं उमयप्पा कर्तव्य केलं असं म्हणावं तर. अगं तसंही आपण बहिणीसारख्याच नाही का? अगं बहिणीसारख्या म्हटल्यावर एवढी काय गोंधळून जातेस? सवती सवती या बहिणीसारख्याच असतात. 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 या बहिणीसारख्याच असतात.